जे आहे पवार साहेबांनी एक मत व्यक्त केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भातलं विधान आहे. त्यांना मुद्दा नाहीये. वाटतं अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी एकत्र यावं. हा त्यांचा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय. आम्ही काम करत असताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते म्हणून काम करतोय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं, एकत्रितपणाने काम करणं पुढच्या काळात हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय. त्याबाबत मी काही फार अधिक टिप्पणी त्यावर करू इच्छित नाही. पण शरद पवार असं देखील म्हटलेत की दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही हा निर्णय सुप्रिया सुळेंना घ्यायचा. नाही, मी म्हटल्याप्रमाणे हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय. आम्ही कार्यकर्ते आहोत, त्यामुळे कार्यकर्त्यांना त्या संदर्भामध्ये काही भाष्य किंवा ज्या उच्च स्तराच्या निर्णयामध्ये आम्ही भागच नाही. आम्ही कार्यकर्ते म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. त्यामुळे ज्या पद्धतीनं वरिष्ठ निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्यासोबत. मी आपल्याला म्हटलं की त्या संदर्भामध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आमचे प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, आदरणीय भुजबळ साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून काम करतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणाने येणं, पुढच्या कालावधीमध्ये काम करणं हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय. मला तरी स्वतःला त्याच्यावर काही मत व्यक्त करणं हे माझ्या स्तरावर मी उचित समजत असं मी उलटही बोलू शकते. त्याच्यामुळे आज नाशिक असेल का रायगड असेल का, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे तिघही दोन्ही जिल्ह्यांवर लक्ष ठेवून आहेत. तिथला निधी चांगल्या पद्धतीनं वितरित व्हावा, चांगल्या पद्धतीनं तिथली विकास कामं कुठली खंडित होऊ नये त्या संदर्भातलं ते तिघांचाही प्रयत्न आहे आणि त्या पद्धतीनं चालू आहे. जिल्ह्याच्या विकासामध्ये कुठेही बाधा येणार नाही ही दक्षता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतात. थँक्यू. वा